नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मौसूद चपाती येण्यासाठी कणिक कशी मळायची याची ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी खूप दिवसातून आज शेपूची भाजी केली होती. ती रियांशला आवडत नव्हती की मला टिफिनला नको देऊ मम्मी म्हणत होता. तरीसुद्धा मी त्याला पालेभाज्या ह्या टिफिनला देतेच. मम्मी बैठकीवरून येणार होत्या म्हणून त्यांच्यासाठी ओट्स बनवून ठेवले आणि त्याच्या स्कूलला जाण्यासाठी खूपच लेट झाला होता. तर पहिले त्याला स्कूलमधून घेऊन आले आणि तो आज स्कूलमध्ये पूर्ण दिवस रडला, कारण त्याचा टिफिन कोणी सांडला होता. त्याच्यामुळे तो नर्वस झाला आणि खूप रडला. तर त्याच्यानंतर मी घरी आले आणि त्याला सकाळीच कलिंगड खायचं होतं. ते आता मी कट करून दिलं आणि त्याला फ्रूट्स इतके आवडतात की म्हणजे त्याला दिल्याशिवाय त्याला म्हणजे बरंच नाही वाटत. आल्यानंतर दुपारी जेवणासोबत काहीतरी वेगळं आणि तोंडी लावण्यासाठी बेसनची पोळी केली. आणि आता चला मी तुम्हाला सांगते मौसूद चपाती येण्यासाठी छोटीशी ट्रिक. कणिक मळताना एकदम घट्ट अशी मळायची आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून त्याच्यामध्ये मौसूद अशी कणिक मळून ठेवायची. आता ही मळलेली कणिक चपात्या लाटण्याआधी अर्धा तास एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये प्लास्टिकचा पेपर झाकून ठेवायची आणि मग चपाती मळायची. कोणतीही कणिक असो चपाती चांगली होणार.